तर 1 मेपासून मिसिंग लिंकला सुरुवात झालेली आहे आणि मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास आता 30 मिनिटांनी कमी होणार आहे. पण या महामार्गावरून प्रवास करताना अनेक जण त्या मिसिंग पॉईंटवरती सेल्फी काढतायत आणि त्याच्यावरती आता थेट कारवाई होणार आहे. ही कारवाई नेमकं कशी असेल, त्यामागं नेमकं कारण काय आहे, याविषयी बोलण्यासाठी अभिजित माझ्यासोबत आहे. अभिजित, नेमकं कारवाई कशी होणार आहे मिसिंग लिंकवरून प्रवास करताना? या मिसिंग लिंकवर जर तुम्ही थांबला फोटोसाठी किंवा सेल्फी काढण्यासाठी तर तुमच्यावर पहिला दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसंच तुमच्यावर गुन्हाही दाखल होऊ शकतो. तर या मिसिंग लिंकवर गाड्यांचा स्पीड हा 120च्या आसपास असेल. तर त्यामुळे तुम्ही जर एखाद्या ठिकाणी थांबला तर अपघात होऊ नये यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी हे पाऊल उचललेलं आहे. तर एकंदरीतच अभिजितने सांगितलेलं आहे की मिसिंग लिंकवरून जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर कुठेही गाडी थांबवू नका. जर तुम्ही गाडी थांबवली किंवा सेल्फी काढला किंवा एखादा फोटो काढला एखाद्या स्पॉटवरती तर तुमच्यावरती आता दंडात्मक कारवाई देखील होणार आहे.